सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, थकून भागून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखालून विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं, वर आल्यावर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका झाडाच्या फांदीला पकडावं, त्या फांदीचा मोह उठावा, त्या मधमाशांच्या मोहातून मधाचा थेंब तोंडात पडावा. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्य स्थापन केले. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. शाह्यांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शाईनं आणि सह्याद्रीच्या खाईनं जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जेथून उभी राहते तेथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची, चांगल्या संस्कारांची पिढी निर्माण करणे आवश्यक आहे. मित्रहो, ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मोगलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. अरे अंधारात चालला तर दिवा पाहिजे, अरे अंधारात चालला तर दिवा पाहिजे, माझ्या देशाला शुभासारखा युवा पाहिजे, माझ्या देशाला शुभासारखा युवा पाहिजे. समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे की स्वराज्यासाठी बलिदान द्यावे, मरा पण स्वराज्य प्राप्त करा, असं वचन त्याने अनेक भक्तांना ऐकविले. पण ज्यांनी ते पूर्णरूपात साकारले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या मातेचे नाव जिजाऊ होते, पित्याचे नाव शहाजीराजे भोसले. शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा तयार केली. प्रतिभा चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुन शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा एक संकेतच होता.